नमस्कार. प्रेरणास किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. या चॅनलवर तुम्हाला रोजच्या स्वयंपाकापासून ते खास सणावाराच्या पारंपरिक रेसिपी, झटपट नाश्त्याचे पदार्थ, गोड पदार्थ, स्नॅक्स, हेल्दी रेसिपी आणि सोप्या पद्धतीने बनवता येणारे स्वादिष्ट पदार्थ पाहायला मिळतील. घरगुती चव, सोपी कृती आणि प्रत्येक रेसिपी सविस्तर माहिती देण्याचा हा माझा प्रयत्न असतो, जेणेकरून प्रत्येकजण सहजपणे ती बनवू शकेल. जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवीन स्वादिष्ट रेसिपीसाठी प्रेरणास किचन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रेमाने बनवलेला प्रत्येक घास घरची चव खास. हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला काकडीचे धोंडस, कोकणातील पारंपरिक गोडधोडाचा हा पदार्थ आहे, जो मी माझ्या आजीकडून शिकला आहे. तो मी तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न करत आहे. त्यासाठी साहित्य पहा. इथे मी छानपैकी 2 काकड्या घेतल्या आहेत. ओके. आणि वाफवण्यासाठी हळदीची पान घेतलं आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे. 1 वाटी हा तांदळाचा जाडसर असा रवा मी ऑलरेडी ते करून घेतलेला आहे. 1 वाटी खोबरं घेतलं आहे. थोडंसं मी तूप घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि थोडी विलायची पावडर घेतली आहे. आता आपण ह्याची कृती बघूया, कसा बनवायचा आपण पारंपरिक पद्धतीचं काकडीचं धोंडस. आता मी इथे कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये हा जो तांदळाचा रवा काढला आहे जाडसर, तो मी तुपामध्ये परतवून घेणार आहे ब्राऊन कलरमध्ये. पहा, आपला इथे तांदळाचा रवा आता छानपैकी भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता हा काकडीचा जो मी खिसला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. त्याच्यानंतर मी 1 वाटी इथे गूळ घेतला आहे. ते पण मी त्याच्यामध्ये आता गूळ मिक्स करणार आहे. आणि त्याला मंद आचेवर आपण परतत राहायचं, जेणेकरून ते टोपाला आपल्या पातेल्याला चिकटू नये. आता मी त्याच्यामध्ये चव येण्यासाठी थोडे शेंगदाण्याचे ॲड केले आहे. आणि जे मी तुम्हाला खोबरं दाखवलं होतं, खाऊन घेतलं आहे, ते पण मी त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहे. चवीसाठी थोडं मी याच्यात मीठ पण ॲड करणार आहे. आणि चवीसाठी मी इथे विलायची पावडर घेतली आहे, ती पण मी त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहे. इलायचीने आपल्याला टेक्स्चर पण छान येईल. ज्या वाटीने मी तांदळाचा रवा घेतला होता, त्याच वाटीने मी पाणी त्याच्यामध्ये 1 कप ॲड करत आहे. असं मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं आपण याला ढवळायचं आहे. हे छानपैकी शिजून झाल्यावर आपण गॅस बंद करायचा. पहा, 15 ते 20 मिनिटानंतर
आपलं हे जे काकडीचं दोंडस आहे ते तयार झालेलं आहे. त्याच्यासाठी आता मी एका पातेल्याला तूप लावून घेतलं आहे. आता ते तयार झालेलं जे काकडीचे दोंडस आहे ते त्या टोपामध्ये ओतून एक खाली तवा ठेवणार आणि तव्यावर तो टोप ठेवून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं त्याला मी हळदीच्या पानामध्ये वाफवणार. हे पहा, अशा प्रकारे 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर त्याला आपण आता वाफवणार आहोत. त्याच्यावरती आपण अशा प्रकारे वाफवण्यासाठी झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं त्याला मंद आचेवर छानपैकी वाफ द्यायची. मग आपलं काकडीचं दोंडस छानपैकी तयार होणार आहे. हे पहा, आपले काकडीचे दोंडस छानपैकी तयार झालेलं आहे. हे पहा, त्याला आता मी उलटून घेतलेलं आहे. आता आपण छानपैकी छोटे छोटे पीस कट करूया आणि आता काकडीचे दोंडस खायला रेडी आहे. हे बघा, छानपैकी केक सारखं झालेलं आहे. ओके, हे पहा, किती छान आपले काकडीचे दोंडस आता तयार झाले आहेत. वाव, थँक्यू.